उपस्थित पंचायत समिती कोतवाल गणाचे उमेदवार सुरेंद्र चव्हाण, भाजपचे तालुकाध्यक्ष वैभव चांदे, उबाटाचे तालुका प्रमुख अनिल नलावडे, सन्माननीय प्रसन्न पालंडे, राजू सकपाळ, सर्वच भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीचे सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित पत्रकार बांधवांनो, खरं म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषदेची रणधुमाळी सुरू आहे आणि कधी नव्हे एवढं पोलादपूरचं वातावरण गरम झालं. लोक बोलतात की अशी निवडणूक कधी झाली नाही. याचं कारण त्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षही नव्हता आणि प्रवीण दरेकरही नव्हता. आणि जी आपण पोलादपूर तालुक्याला साथ घातली की पोलादपूर तालुक्याचं मागासलेपण दूर करण्याची जबाबदारी मी स्वीकारतो. येणाऱ्या 10 वर्षामध्ये पोलादपूरचा चेहरा बदलेल अशा प्रकारचं काम आमच्या झेडपी सदस्य पंचायत समितीच्या माध्यमातून राज्य सरकार, केंद्र सरकार आणि जिल्हा परिषदेच्या आशीर्वादानं या ठिकाणी करू. हा विश्वास जो पोलादपूरवासियांना मी त्या ठिकाणी दिला त्याला भरभरून प्रतिसाद मिळताना या ठिकाणी दिसतोय. कारण आज गावोच्या गावं भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी युतीचं स्वागत करताना दिसत आहेत. बदल परिवर्तनाची एक जबरदस्त अशी लाट हवा मला तालुक्यामध्ये या ठिकाणी दिसते. तालुक्यातल्या तरुण पिढीला एक आशा वाटते, आता काहीतरी होईल. तालुक्यातल्या विकासासाठी आतुर असलेल्या नव्या पिढीच्या सर्व लोकांना वाटतं की आता काहीतरी प्रामाणिक प्रयत्न होतील. आणि मला वाटतं ही उमेद या मनोज भागवत, ही आशा, अपेक्षा याच या विजयावर शिक्कामोर्तब करतील असा मला पूर्णपणे विश्वास आहे. आणि म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकले. आपण त्यांची भाषणं, सभा बघितल्या, ते जे संतुलन बिघडतं ज्याला बोलतो तसा व्यक्तिगत पातळीवर येऊन आपल्या क्षमतेपेक्षा, कुवतीपेक्षा जास्त बोलून त्या ठिकाणी आपली आगपाकड करताना दिसत आहेत. आणि आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आम्हाला व्यक्तिगत वादविवाद, टीका यापेक्षा पोलादपूर तालुक्यातल्या जनतेला जो आम्ही विश्वास दिला तो महत्वाचा आहे. आणि आम्ही लोकांसमोर जात असताना विकासाचा अजेंडा घेऊन जातो. कारण या देशात विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका जिंकता येतात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दाखवून दिलं. जातीपातीच्या राजकारणावर बिहारच्या निवडणुका व्हायच्या. विकासाचा मुद्दा आम्ही घेतला, बिहारला यश मिळालं. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी विकासाचा अजेंडा राज्यातल्या जनतेला दिला. नगरपालिकांमध्ये घवघवीत यश मिळालं. महानगरपालिकामध्ये 29पैकी 25 महापालिकेत त्या ठिकाणी आम्ही सत्ता आणू शकलो. आणि म्हणून केंद्रात सरकार, राज्यात सरकार, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दर्पण दरेकर बसा, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी निधी आणून या तालुक्याचा जो बॅकलॉग राहिलाय तो भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार आहोत. आम्ही काय कोण जादूगार नाहीये. आम्ही काय उद्या एका दिवसात तालुक्याचा चेहरामोहरा बदलणार असं काय आम्ही विधान केलेलं नाही. परंतु जो प्रयत्न करू तो प्रामाणिक करू आणि 10 वर्षात आपण पोलादपूरला चांगलं चित्र झाल्याचं उभं करू. आणि आम्ही ऑन दी स्पॉट काही त्या ठिकाणी निर्णय घेऊन विपिन मामुनकर या आम्ही प्रत्यक्षदर्शी दाखवून दिले. जसं की मी कुडपणला गेलो होतो. कुडपणला बैठक घेतल्यावर पर्यटन स्थळाचा दर्जा त्या ठिकाणी दर्जोन्नती पाहिजे होती. पर्यटनाच्या दृष्टीनं विकसित कुडपण झालं तर आजूबाजूच्या 10-12 गावात पुणे मुंबईत मुलं जातात, ती न जाता तिथल्या तिथे रोजगार उपलब्ध होईल. सुदैवानं
नंतर 2च दिवसात माझी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि या ठिकाणी पर्यटनचा दर्जा वाढ आणि त्या ठिकाणी पर्यटन विकसित करण्याच्या दृष्टीनं माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत याची आपल्याला कल्पना आहे. फिरत असताना दुसरी मागणी ही मिनी MIDC व्हावी, जेणेकरून तालुक्यातील तरुणांना रोजगार मिळावा. तीही मागणी आपण त्या ठिकाणी मिनी MIDC सुरू करण्याचे आदेश सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. माडच्या बाबतीत आम्ही अंबरले पाणीपुरवठा योजना होती त्याचे आदेश घेतले. वडाचा कोंड त्यांची गावशाळा ते रस्त्याच्या कामाला मंजुरी घेतली. माझ्या दलित समाजाचा एक महत्वाचा विषय होता. माडला 14 तळ्याच्या सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. शताब्दी महोत्सव शासनाने साजरा करावा म्हणून त्याचं पत्र होत आहे. त्या संदर्भात सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी कार्यवाहीचे आदेश दिलेले आहेत. महाड येथे सुसज्ज बुद्धविहार व्हावं. दलित समाज मोठ्या प्रमाणावर राहतो. त्यांची आस्था आज ज्या ठिकाणी आहे ते बुद्धविहारही त्या ठिकाणी होण्याचे प्रधान सचिवांना आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यामुळे ऑन दी स्पॉट निर्णय असं कधीच झालं नाही की सांगितलं 2-4 दिवसात गेलो आणि निर्णय झाले. याचं कारण मुख्यमंत्र्यांनाही आपल्या या तालुक्याचं मागासलेपण घालवण्याबाबतीत मी साकडं घातलेलं आहे. त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. माडला आपण पोलादपूरला फिरत असताना बघाल चरईचा पुलाचा विषय होता. तिथून आपण सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना फोन केला. त्याचा व्हिडिओ आपल्याला उपलब्ध होऊ शकेल. त्यांनी सांगितलं तेही बजेटमध्ये आपण घेऊ, शासनाच्या वतीनं ते करू. तसाच परसोला तुटवली रोडचा तशाच पद्धतीनं बोललो. तलाठी कार्यालयाचा विषय होता जो तुर्ब्याला, तो बावनकुळे साहेबांशी बोललो. जिथे जिथे जे जे बोलता येईल ते तात्काळ बोललोय. ही तर सुरुवात आहे. ये तो सिर्फ झाकी है, पोलादपूरचा विकास बाकी आहे. या धर्तीवर आम्ही काम करतो. राष्ट्रवादीचे खासदार आहेत, आदित्य तटकरे मंत्री आहेत. जिल्हा परिषदेमध्ये येणारी सत्ता ही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचीच येणार आहे. कारण तिकडून प्रशांत ठाकूरांचे जिल्हा परिषद सदस्य 14-15, रविशेठ ठाकूरच्या मतदारसंघामधले 9 सदस्य, त्यानंतर महेश बालदी आमचे तिकडचे 1, 2, 3 सदस्य, अलिबागचे 3 सदस्य, श्रीवर्धनला तटकरे यांच्या इकडे 3 ते 4 सदस्य, महाडला आणि पोलादपूरला आपले 2 सदस्य, असं जवळपास 35 ते 40च्या दरम्यान त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून येतील आणि सत्ता जिल्हा परिषदेची येईल. त्या सत्तेच्या माध्यमातून सरकारचं सहकार्य घेऊन आपण जास्तीचा निधी आपल्या पोलादपूर तालुक्याला कसा मिळेल याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आपला मागासलेला तालुका आहे. सत्तेत सुद्धा आपण त्या ठिकाणी सहभाग मागू आणि त्या माध्यमातून सुद्धा, कारण जिल्हा परिषदेचं काम काय, वाड्या वस्त्यांवर जिल्हा परिषदेचे रस्ते, चांगल्या शाळा, चांगलं एखादं आरोग्य केंद्र, मूलभूत सुविधा गावच्या वाड्या वस्त्यांच्या असतात. परंतु दुर्दैवानं जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी असं काहीच केलं नाही. आमदारांनी जी काही कामं केली, सभामंडप वगैरे, ती कामं आपली सांगतात. तुम्ही 5 वर्षात काय केलं? तुम्ही केवळ कंत्राटं घेतली, बिलं काढली, खोटी बिलं काढली, निकृष्ट दर्जाची कामं केली. तर हे मी आरोप केले, त्या आरोपांना उत्तर घेण्यासाठी आपण सभा घेतो. आपण प्रतिसभा कशासाठी घेतो? मागच्या सभेत जर